नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। फायर ब्रिगेडचा नंबरच नॉट रिचेबल। पनवेलमधील आगीच्या घटनेनंतर शिवसेना ॲक्शन मोडमध्ये। थेट गाड्यांवर लावला अग्निशमन प्रमुखांचा नंबर। पनवेलमधील अतिशय दाटीवाटीच्या कापड बाजार परिसरात जैन मंदिरासमोर असलेल्या जलाराम सावित्री इमारतीच्या मीटर रूमला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठी आग लागली। ही आग वायरच्या माध्यमातून वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र जागरूक शिवसैनिक ॲडव्होकेट स्वप्नील उपाध्ये यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला। आग लागल्याचे पाहताच त्यांनी तात्काळ पालिकेच्या वेबसाईटवर आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांवर मोठ्या अक्षरात लिहिलेल्या 022 27 46 1500 या क्रमांकावर फोन केला, परंतु हा नंबर अस्तित्वातच नसल्याचे समोर आले। आपत्कालीन परिस्थितीतील महापालिकेचा हा निष्काळजीपणा अत्यंत दुर्दैवी ठरला असता। पण ॲडव्होकेट उपाध्ये यांनी तात्काळ शिवसेना नगरसेवक तथा महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमन यांच्याशी संपर्क साधला। ॲडव्होकेट सोमन यांनी कोणतीही वेळ न गमावता नवीन पनवेल सिडकोच्या फायर डिपार्टमेंटशी संपर्क करून तेथून पनवेल शहराच्या अग्निशमन दलाशी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधला। यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी कौतुकास्पद व शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। या संपूर्ण गंभीर प्रकारानंतर शिवसेना महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमन यांनी सकाळीच फायर ब्रिगेड स्टेशनला भेट देऊन प्रशासनाला धारेवर धरले। नवीन अधिकृत नंबर 2 दिवसात ॲक्टिव्हेट करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आणि तोपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अग्निशमन प्रमुखांचा स्वतःचा नंबर थेट गाड्यांवर लावण्याचा इशारा दिला। हे नुसते बोलून न थांबता शिवसेनेच्या वतीने अवघ्या तासाभरात नव्या क्रमांकाचे स्टिकर्स बनवून ते फायर ब्रिगेडच्या गाड्यांवर लावण्यात आले। या प्रसंगी महापौर व आयुक्तांनाही या प्रकरणाची माहिती देऊन आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याची विनंती करण्यात आली। नागरिकांच्या माहितीसाठी आता अग्निशमन प्रमुख अधिकाऱ्याचा 8108 38 0101 हा क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रसंगी युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, शहर प्रमुख प्रसाद सोनवणे, उपशहर प्रमुख शैलेश जगनाडे, अर्जुन परदेशी, उपविभाग प्रमुख मंदार काणे आणि शाखा प्रमुख गुलाब बागवान उपस्थित होते। शिवसैनिकांच्या या तत्परतेमुळे पनवेलमधील मोठी दुर्घटना टळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदम, पनवेल। नंबर आहे, हा जरी बंद असला का नाही दुसरीकडे करतात। हा पर्याय झाला नाही, आपल्याला इथेच नवीन नंबर टाकावा। जर तुम्ही नंबर कसा बदलो, हा आता MTNLच्या लाईन तुम्हाला माहिती आहे काय होईल। 746 1500 नंबर गाडीवर मोठ्या अक्षरात दिला आहे। त्याचबरोबरीने आपल्या वेबसाईटवरती सुद्धा तोच नंबर दिलेला आहे। पुरता तरी इथे कोणाचा दुसऱ्याचा मोबाईल नंबर, त्या डिव्हिजनमधला एखाद्या माणसाचा नंबर तो तरी डिस्प्ले करणं, कारण हा ते म्हणतात की अनेक दिवस झाले बंद आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। काल आपल्या पनवेलमध्ये जो कापड बाजार परिसर आहे त्याच्यामध्ये जलाराम सावित्री नावाची बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगला पहाटे साधारण 3 ते 4च्या सुमारास त्याच्या मीटर रूमला आग लागली। मीटर रूममध्ये आग लागल्यानंतर त्या आगीचा जो भडका उडाला त्याचे काही फोटोज मी इथे देतोय की इतकी गंभीर घटना घडली। आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला पनवेल महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला कॉन्टॅक्ट करण्यात आला, जो नंबर आहे 746 1500, या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तो नंबर चक्क बंद आहे अशी टेप वाजत होती। आमचे एक जागरूक शिवसैनिक ॲडव्होकेट स्वप्नील उपाध्ये यांनी घटनास्थळी जाऊन सिडकोच्या नवीन पनवेलच्या फायर सेंटरला कॉल केला, त्यांना पनवेलला निरोप द्यायला सांगितला आणि मग मूळ पनवेल शहरातल्या फायर ब्रिगेडला कॉन्टॅक्ट झाला। अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तिकडे आले आणि पूर्णतः आगीवरती नियंत्रण मिळवलं। खरं तर ही आग विझवून मोठा अनर्थ टाळल्याबद्दल पनवेलच्या आमच्या या शूरवीर हे जे आमचे फायर फायटर्स आहेत यांचं अभिनंदन तर केलं पाहिजेच, पण हा नंबर बंद असणं ही किती गंभीर बाब आहे। कारण आत्ताच आम्ही महानगरपालिकेच्या फायर स्टेशनला भेट दिली हे कळल्यानंतर फायरच्या गाड्यांवरती हाच नंबर दिलेला आहे 0222 746 1500। महापालिकेच्या वेबसाईटवरती पनवेलच्या फायर ब्रिगेडचा नंबर हाच दिलेला आहे 1500।
पण हे दोन्ही नंबरला ज्या वेळेला आम्ही संपर्क केला, अनेक कॉन्टॅक्ट ठिकाणात केला, इव्हन आताही केला, हे नंबर चक्क बंद दाखवतात. इकडे भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे नंबर अनेक महिन्यांपासून बंद आहेत आणि आम्ही MTNL कडे फॉलोअप करतोय, पण ते नंबरच चालू होत नाहीत. ही अतिशय गंभीर बाब आहे. तिकडे जागरूक नागरिकाने दुसरा पर्याय शोधून काढला, म्हणून 10व्या मिनिटाला गाडी आली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं. पण हीच घटना जर थोडीशी चुकली असती, कॉन्टॅक्ट करायला काही साधन नसतं, तर ही मीटर रूमची आग सगळ्या विविध वायर्सच्या माध्यमातून इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोचली असती आणि कदाचित आज सकाळी जीवितहानी झाली असती किंवा नॅशनल मीडियाची न्यूज होईल इतका मोठा देखील विषय झाला असता, कारण एरिया देखील कंजस्टेड आहे. म्हणून आम्ही या गंभीर घटनेची दखल घेतली. माझे सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकारी आम्ही पनवेलच्या अग्निशमन विभागामध्ये आज इकडे येऊन भेट दिलेली आहे आणि ही भेट दिल्यानंतर अधिकाऱ्यांना स्पष्ट कल्पना